रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल
संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा
Bye.
संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागरिया मज वाहतील कडिये, भागरिया मज वाहतील कडिये, तयांचे निरोडे सर्व सुख, तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष सेवी ना आवडी, तुका म्हणे शेष सेवी ना आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, विठ्ठल संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा संतांचं महात्म्य सांगणार आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुला परिहार द्यायचा, तो असा प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा उत्सव 2 दिवसाचा उत्सव अतिशय भक्तिभावाने, आनंदाने आणि कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा साजरा होतो. दुसरी गोष्ट अशी, प्रापंचिक अडचण आणि आता सध्या आलेली सरकारी अडचण, जास्त लोक एकत्र जमायचं नाही, याही अडचणीवर मात करून तुम्ही हा उत्सव करताय, ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. काय आहे, कुठलाही नियम आपण करत असताना पहिल्यांदा आपण संकल्प करतो. तो संकल्प वारकरी संप्रदायामध्ये फार कटाक्षाने पाळला जातो. तो संकल्प कुठला? नामामणे मज, नामामणे केशव राजा, केला नियम चालवे माझा. भगवंता देवा, मी नियम करतो पण चालवण्याची जबाबदारी तुझी आहे. आम्ही प्रापंचिक लोक आहोत, आम्ही करू पण करून घ्यायचं काम तुझं, हे फार महत्त्वाचं. ज्या वेळेला आपण सगळी जबाबदारी भगवंतावर सोडतो, भगवंतावर टाकतो, त्यावेळी
तो नियम कळेला न्यायची जबाबदारी देत आणि जिथं आपलं स्वत्व येतं, मी हे म्हणून चाललंय, मी जर ह्याच्यातून अंग काढून घेतलं तर बघा होतोय का उत्सव. असा जर मी मध्ये आला तर मग मात्र कुठलाही उत्सव असो, धार्मिक कार्य असो, त्याचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नामा म्हणे केशवराजा केला नियम, देवा मी नियम करतो पण तो कडेला न्यायचं काम तुझं. अशा या भावनेतून उभा राहिलेला 2 दिवसाचा उत्सवाबद्दल अमोल महाराजांनी भरपूर सांगितलं. ते ऐकून अतिशय आनंद झाला. आणि त्यात विशेष आनंद म्हणजे कोरोनाच्या काळात सुद्धा नियम खंड नाही, याचा फार विशेष आनंद आहे. मग अशा आम्ही देवताळला गेलो, दुपारी महाराजांचं कीर्तन होतं, तर तिथं सुद्धा मोठा हॉल आहे. कडक लॉकडाऊन मध्ये सुद्धा तिथला नियम मोडला नाही. बरे 4 माणसं असतील, 4 कोपऱ्यामध्ये असतील, दोघांच्या मध्ये 20 फुटाचा अंतर असेल, पण नियम मोडला नाही, हे फार महत्वाचं आहे. नाहीतर आधीच उल्हास आणि त्यात पुन्हा असं म्हणल्यावर कसं जमायचं. अतिशय आनंद झाला. आणि अमोल महाराजांनी पाचारण केल्याप्रमाणे आज आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. पांडुरंगा करू प्रधान,
दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करालया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चिरादेवी प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणांचा आणि संतांचं महात्म्य सांगणार आहे। संत संगतीमुळे काय होते हे पटवून सांगणारा आहे विठ्ठल संत हे आपल्याला भगवंताची भेट करून देतात। संत हे आपल्याला भगवंताची भेट करून देतात हे आपल्याला माहिती आहे, पण संत कुणाला म्हणायचं? सोपी एक व्याख्या समर्थांनी सांगितली, कली वृत्ती संत तो संत झाला। ज्याची वृत्ती संत आहे त्याला संत म्हणतात। कारण वृत्ती ज्या वेळेला संत होते त्यावेळेला अंतःकरणामध्ये एकच विषय उरतो, आणि वृत्ती जर संत नाही झाली तर मग एका मिनिटाला विषय बदलत राहतो। जोपर्यंत वृत्ती संत होत नाही तोपर्यंत त्याला संत म्हणता येत नाही। संत कृपा किंवा सद्गुरु याविषयी जर आपण अनेक संतांची वचनं जर पाहिली तर ती सगळी त्या सगळ्यांच्या मध्ये एक वाक्यता आहे। तुम्ही ज्ञानोबरायांना विचारा, महाराज तुमचं संतांच्या बद्दलचं काय मत आहे सांगा, सद्गुरूंच्या बद्दलचं काय मत आहे? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो महाराज म्हणाले, माऊली म्हणाले की मी जो तरलेलो आहे ना तो माझ्या निवृत्तीनाथांच्यामुळे तरलो। माऊलींना अनेक लोकांनी प्रश्न विचारले, महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, काय होय विशेष काय? हे अलौकिक ज्ञान तुमच्याकडे कसं आलं? माऊलींचं फार सुंदर वाक्य बघा त्यांच्या चरित्रामध्ये, हृदयाला भिडणार आहे। माऊली म्हणाले की हा ज्ञाना निवृत्तीने केला। अहो माझ्या बुद्धिमत्तेवरती मी एवढं लिहू शकलो,
मला काही कुणाची गरज आहे का? एवढ्या ज्ञानी माणसाने आज ज्ञानेश्वरीवरती पीएचडी, ज्ञानेश्वरीवरती सोडा हो, ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवरती पीएचडी करणारे लोक आहेत. ज्याच्या ओवीवरती पीएचडी करणारे आहेत. पीएचडी म्हणजे काही साधं काम नाही का? प्रबंध लिहायचं साधं काम नाही. ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते किती विद्वान असतील, पण त्यांनी हे ज्ञानाचं गर्व जे आहे त्यांना अजिबात झाला नाही. कारण ते सांगतात की हा ज्ञाना निवृत्तीने केला, निवृत्तीनाथांनी केला, निवृत्तीनाथांची कृपा झाली आणि म्हणून मी ज्ञानेश्वरी लिहू शकलो. माझ्या बुद्धिमत्तेचे तिथं काही कौतुक नाही, माझ्या बुद्धिमत्तेचं काही कौतुक नाही. संतांची कृपा झाली आणि मग ही इमारत जी आहे संत कृपा झाली, इमारत फळाली. गुरुदेवांची कृपा झाली म्हणून मी लिहू शकलो, अन्यथा मी लिहू शकलो नसतो. तुकोबाराजांना विचारलं की महाराज तुमचं काय मत आहे संतांच्या बद्दल, सद्गुरूंच्या बद्दल? सद्गुरू आणि संत हा एका अर्थाचा शब्द आहे. संतांच्या बद्दल तुमचं काय मत आहे? तर तुकोबाराज सांगतात की अहो संत हे आमचे आई बाप आहे. तुम्ही संत माय बाप त्यांच्याबद्दल काय बोलावं? तुम्ही मला विचारलं तुमचं मत काय आहे, सद्गुरूंच्या बद्दल तुमचं मत काय आहे, काय सांगावं त्यांच्याबद्दल? शब्द अपुरे पडतात. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने असलं तरी सुद्धा सद्गुरूंच्या बद्दल बोलायचं, संतांच्या बद्दल बोलायचं म्हटलं की आमची जीभ बोलत नाही, आमची बुद्धी तिथं काम करत नाही. काय एखादा संत हा खरंच बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे. बोलतात हे खरं आहे, ते चुकीचं पण नाही. बोलतात हे खरं आहे, चुकीचं नाही, पण त्याच्या सुद्धा तीत पलीकडचे हे संत आहे. तुका म्हणे वाचा राहिले आमची वाणी सद्गुरूंच्या बद्दल बोलायचं म्हणलं की जीभ आमची लुळी होते, बुद्धी आमची काम करत नाही, अशी अवस्था होते. बाकी सगळ्या विषयावरती बोलायचं म्हटलं
तर आमचं रक्त सळसळ करतं. पण तुकोबारा म्हणतात की आमची वाणी कुंठित होते. वाणीचा हा विषय सद्गुरु वाणीचा विषयच नाही. आपण बोलतो त्यांची तोडकी मुडकी स्तुती करतो हे ठीक आहे, पण हे त्या वाणीच्या बोलण्याच्याही पलीकडचे असल्यामुळे त्यांच्यावर आमची वाणी कुंठित होते बोलताना. नाथ महाराजांना तुम्ही विचारा. नाथ महाराज तर फार सुंदर सांगतो बरं का. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूची झाला. आपण सांगतो बिघडू नका, पण संत सांगतात बिघडा. वेळात मराठे वीर दौडले सांगतात. एखाद्या गोष्टीचं वेळ लागल्याशिवाय एखादी गोष्ट साध्य होत नाही. उगाच करू बघू पुन्हा करू होत नसतं. महाराज म्हणाले अरे बाबांनो चांगलं राहू नका बिघडा. तुम्ही म्हणता असं कसं काय, तुकोबारांचे का अभंग छान विषय आला म्हणून सांगतो. आपला हा विषय नाही. माय बाप दोघे जेवेची मारावे, चरण धरावे बायकाचे, भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे, तेनेची पावावे मोक्षपद. अभंग छान आहे, आपल्याला त्याकडे जायचं नाही. माय बाप दोघे जीवेची मारावे. आता असे अभंगाचा आशय बघा. संतांच्या शब्दाचा, संतांच्या म्हणण्याचा, संतांच्या वाक्याचा वरवरचा अर्थ कधीच घ्यायचा नाही. त्याच्या अंतरी काहीतरी दडलेलं असतं. अहो सद्गुरू सांगतात, संत सांगतात म्हणजे ते काही वायफळ नसतं किंवा त्यांना काही काम नाही म्हणून आपल्याला काहीतरी उपदेश करतात अशातला भाग नाही. त्यांचा काहीतरी उद्देश असतो की याचं कल्याण झालं पाहिजे, या जीवाचं कल्याण झालं पाहिजे, या उद्देशाने ते सांगतात. असं जर असतं माय बाप दोघे जीवेची मारावे असं जर असतं तर अभंग तरले असते का, बुडाले असते. माय बाप महाराज म्हणाले माय बाप दोघे जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे, भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे, तेनेची पावावे मोक्षपद. बघा माय आणि बाप, आई आणि वडिलांना मारा आणि बायकोचे पाय धरा, भावाचं आणि बहिणीचं लग्न लावा तर तुम्हाला मोक्ष मिळेल.
आता ही गोष्ट धर्माच्या विरुद्ध आहे. हिंदू धर्मामध्ये आता मुसलमानाकडे करतात म्हणे बरं का, असं आपल्याला काही माहित नाही, पण हिंदू धर्मामध्ये या गोष्टी करत नाही. माय बाप दोघे जिवेची मारा, यांना मारा, याचा अर्थ असा नाही बरं का. आपले जन्मदाते आई वडील जे आहेत यांना मारा असा अर्थ नाही. जरी माय बाप हे शब्द असले तरी त्याचा अर्थ मात्र वेगळा आहे. अर्थ काय आहे? माय म्हणजे माया आणि बाप म्हणजे अहंकार. माय म्हणजे माया, आपण जे मायेत अडकलेले आहोत, हे माझं, बायको माझी, मुलं माझी, आई माझी, वडील माझे, ह्याच्यात जे माझ्यात जे अडकलो आहोत त्याच्यापासून थोडं लांब. आणि भागवतामध्ये 24 गुरु केले दत्तात्रेयांनी, त्याच्यामध्ये त्या कोळ्याला एक गुरु केलं. कोळी जाळं विणतो, घरात जाळे असतात का, जाळ्यात डास वगैरे माशा अडकतात, पण कोळी कधी अडकतो का? कोळी कधीच अडकत नाही. कोळी जाळं विणतो, इकडून तिकडे जातो, तिकडून इकडे येतो, पण तो स्वतः अडकत नाही. एवढं मोठं जाळं विणतो, स्वतः अडकत नाही, बाकीचे त्याच्यात अडकतात डास वगैरे. तसं माया, माय म्हणजे माया आणि बाप म्हणजे अहंकार, या दोघांना मारल्याशिवाय तेनेची पावावे. माय बाप दोघे जिवेची मारावे, चरण धरावे बायकाचे. बायकाचे म्हणजे बायकोचे पाय धरा असं आहे का? बा एकाचे, एकाचे म्हणजे एकालाच शरण जा. पंढरपूरला गेलो आणि आपण जर महादेवाचे भक्त असलो तर देवासमोर गेल्यावर नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव असंच यायला पाहिजे. त्या पांडुरंगामध्ये महादेवाला पाहता आलं पाहिजे. किंवा आपण जर महादेवाचे भक्त नसतो, पांडुरंगाचे भक्त असतो आणि महादेवाच्या दर्शनाला गेलो तर तिथे सुद्धा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल तोंडातून निघालच पाहिजे. याला म्हणतात बा एकाचे. बा शब्द वेगळा करायचा आणि एकाचे वेगळा करायचा. हे बायकाचे जोडलं की फार, मोबाईल आणि मो बाजूला गेले काय राहतं? बाई. दोन्ही गोष्टी फार घातक आहेत. तसं सांगण्याचं तात्पर्य काय? आम्ही बी घडलो, इकडून विषय आला. भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे, पुढचे सांगून टाकतो ते भावा बहिणीचं तुमच्या पुन्हा डोक्यात घोळायचं. भाऊ म्हणजे अंतःकरणातील भाव आणि बहीण म्हणजे भक्ती. भाव आणि भक्ती जर असेल तरच त्या ज्ञानाला अर्थ आहे. नाहीतर ते ज्ञान म्हणजे काही उपयोगाचं नाही. भक्ती भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. अनुभव नित्य नव्हता याचा. भक्ती प्रेमाविण ज्ञान. नाथ महाराज म्हणाले देवा आम्हाला तो नुसतं ज्ञान दिलं आणि त्यात भक्तीचा प्रेमाचा ओलावा जर नसेल तर त्या ज्ञानाला काही अर्थ राहत नाही. ज्ञानेन तू काही बोलले, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. पण नुसत्या तशा एकट्या ज्ञानाला काही अर्थ नाही, त्याने मोक्ष मिळणार नाही. त्याच्यामध्ये भक्तीचा ओलावा पाहिजे, प्रेमाचा ओलावा पाहिजे. ज्ञान आत्मस्थिती भाव
आपलं तयार करतो. बाकीचं ते भक्ती ज्ञान वैराग्यावर काही नको. आणि जर ज्ञान पाहिजेच असेल तर मग ते भक्ती सगळं पाहिजे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. नाथ महाराज म्हणतात की नुसतं ज्ञान नको. असं विषय इथून आलता आपला. कुठून आलता? आम्ही बी घडलो. मला हे सांगायचं होतं. बी घडलो. बिघडलो हा शब्द एक नाही बरं का. आम्ही बी, आम्ही पण घडलो आणि तुम्ही बी घडाना, बिघडाना. असं कसं सांगतील संत? आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. आणि बिघडायचं असेल तर भगवंताच्या साठी बिघडा आणि कशासाठी बिघडू नका. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला. शिष्य बिघडला परब्रह्म झाला. हो, त्या सद्गुरूंनी आपल्या कुवतीप्रमाणे साधना सांगितलेली जर आपण केली तर ती साधना सद्गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाईल. रामकृष्ण हरी हा मंत्र आपण जर घेऊ मुखामधून, रामकृष्ण हरीचा जर मंत्राचा जप करू तर आपल्याला भरपूर पुण्य मिळेल. भरपूर पुण्य मिळेल. पण आपल्याला भगवंताची भेट होणार नाही. पण तेच नाम जर आपण सद्गुरूंच्या संतांच्या मुखामधून घेतलं. रामकृष्ण हरी कुणाला माहित नाही मला सांगा. रामकृष्ण हरी हा महामंत्र जो षडाक्षरी मंत्र जो आहे, असा वारकरी संप्रदायामध्ये नाही, इतर संप्रदायामध्ये नाही, लहान मुलगा नाही, कुणाला माहित नाही असा मनुष्यच या पृथ्वीवरती सापडणार नाही. दारू पिणाऱ्याला जरी तुम्ही विचारलं, टाकून दिलेल्या लोकांना जरी विचारलं तरी सुद्धा तो सांगेल. पण त्याला सुद्धा माहिती आहे. त्याला माहिती म्हणजे आपल्याला माहिती आहे. आणि आपण जर नुसतंच नाम घेत राहू तर काय, नाम तुम्ही कसंही घ्या, उलट घ्या नाही तर सुलट घ्या. आपल्याला वाल्या कोळ्याचा प्रसंग माहिती आहे. मरा मरा म्हणला तरी सुद्धा. पण नारदांनी उपदेश केल्यानंतर आधी नाही, आपण नाम नुसतं घेऊ तर आपल्याला पुण्य मिळेल. नाम कधीही उलट घ्या सुलट घ्या कसंही घ्या वाया जाणार नाही. पण तेच जर नाम सद्गुरूंच्या मुखातून घेतलं, सद्गुरूंच्याकडून आलं तर ते आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाईल. उदाहरण द्यायचं झालं तर नामदेव महाराजांचं. अहो, ज्याच्या हातून देव जेवला, ज्याच्या हातून देव जेवला, ज्याच्या बरोबर देव बोलतो, ज्याचा रोज नैवेद्य ग्रहण करतो, तर त्या नामदेवांना सुद्धा स्वतः भगवंताने सांगितले की बाबा आधी विसोबा महाराजांची सेवा कर, त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त करून घे. नामदेव महाराजांनी विचारलं की देवा, अनुग्रह प्राप्त करून घेतला, त्यांच्याकडून नाम घेतलं, मग काय होणार? त्यांच्या मार्फत मी तुझ्याकडेच येणार आहे ना. आता प्रत्यक्ष मग तू माझ्याबरोबर जर बोलत असशील, माझा नैवेद्य खात असशील, माझं दूध पित असशील, तर मग अजून त्यांच्याकडे काय जायची गरज आहे? पण देवाने सांगितलं ते तसं नसतं. शॉर्टकट कधी धोक्यात असतो बरं का. शॉर्टकट कधी धोक्यात आहे. त्याच्यामुळे ते असं नाही जमणार. तू तिकडे जा आणि तिकडून मग ये. ज्याच्या बरोबर देव बोलला त्याची ही अवस्था आहे. तुमचं आमचं तर काय कशातच काही नाही. आपलं हिंगण आपलं कशातच काही नाही. मग आपण नुसतं नाम घेऊन चालणार नाही, तर ते नाम संतांच्या मार्गदर्शनात
संत आपल्या कुवतीप्रमाणे आपल्याला जी साधना देतील ती साधना जर केली तर त्यांच्या मार्गदर्शनात आपण भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू. नाही तर भरपूर पुण्य आहे, काय उपयोग पुण्याचा? पुण्य केलं म्हणजे भगवंत मिळत नाही बरं का. आता त्या संतांची भेट ज्या संतांना आपण शोधतो हे संत कुठं असतात? त्यांची भेट कशी होते? बहुआव घड आहे संग संतांची भेट ही अतिशय दुर्मिळ आहे. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकर्ण गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनन वने वने. शैले शैलेन सुभाषितकार म्हणतात शैले शैलेन माणिक्यम, प्रत्येक पर्वतावरती रत्न सापडतं असं नाही. मौक्तिकर्ण गजे गजे, प्रत्येक हत्तीच्या मस्तकामध्ये मोती असतोच असं नाही. प्रत्येक हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते असं नाही. मौक्तिकर्ण गजे गजे, तसं साधू सर्वत्र नसतात. साधवोनी सर्वत्र चंदनन वने वने. ज्याप्रमाणे अरण्यामध्ये चंदन असतच असं नाही. झाडं भरपूर असतील पण त्याच्यामध्ये चंदनाची असतील असं नाही. असतील सुद्धा, कारण असल्याशिवाय हे जग चालू शकत नाही बरं का. आपण म्हणतो काय आज मोबाईलच्या आणि टीव्हीच्या जमान्यामध्ये पतिव्रता सापडणं कठीण आहे, पण असं नाही. पतिव्रता स्त्रिया आहेत, फक्त आपण त्यांना ओळखू शकत नाही. पतिव्रता स्त्रिया आहेत आणि त्यांच्याच पुण्याईने हे जग सगळं. आता कोरोनात सुद्धा जे वाचलेत ना त्यांच्यावर सुद्धा या पतिव्रतांची आणि साधू संतांचीच कृपा आहे. पतिव्रता आणि साधू संत जर नसते तर ह्या कोरोनात काही खरं नव्हतं. साधवोनी सर्वत्र मौक्तिकर्ण गजे गजे. साधू सगळीकडे नसतात, ते आपल्याला भेटतात पण ओळखता येत नाही. भेटतात कधी? शास्त्र सांगतो सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम. ज्या वेळेला आपल्या सत्कर्माचा परिपाक होतो त्यावेळेला साधू आपल्याकडे चालत येतात, संत आपल्याकडे चालत येतात. आपल्याला पुन्हा गुरु केला, मला गुरु करायचा आहे, काही गरज नाही. सत्कर्माचा परिपाक होईपर्यंत सत्कर्म करा. एक दिवस ते सद्गुरु तुम्हाला शोधत येतील आणि तुम्हाला कृतार्थ करतील. सद्गुरु सुद्धा अशा शिष्यांचा शोध घेत असतात की कुणाच्या सत्कर्माचा परिपाक झालेला आहे आणि ज्याचा झालेला आहे त्याच्या मात्र कडे ते न बोलवता येत. आपल्याला ते ओळखता येत नाही. उस डोंगा परी रस नोहे डोंगा कारे फुलराशी. ऊस वाकडा तिकडा असतो, दिसायला कसा तरी असतो, लाल असतो, काळा असतो,
पण रस मात्र अतिशय गोड असतो. तसं साधू जरा दाढी बिडी वाढलेली, जटा वाढलेल्या, असं जरा फेटा बिटा छान बांधलेला, चगमगीत वस्त्र वगैरे दिसली का आणि महत्वाचं म्हणजे आपण बोलतो कशाला माहिती का, चांगलं प्रवचन केलं, उत्तम प्रवचन केलं, उत्तम कीर्तन केलं, उत्तम गायन केलं म्हणजे महाराज खरंच कालचा महाराज म्हणजे काय, खरंच त्यांचा मला असं वाटतंय की जावं त्यांचे पाय धरावे आणि त्यांना म्हणावं की आता मला तुम्ही अनुग्रह द्या आणि कृतार्थ करा. ह्याच्यापाशी डोंबरलं काही नसते, तुम्हाला काय देणार. एक सुभाषित फार छान आहे ना, आणि ज्याच्याकडे काहीच नसतं तो वेडा असतो, उकिरड्यावरती बसतो, वेड्यासारखं फिरतो, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो वेडा आहे म्हणून. पण तो खरंच वेडा असतो ना, त्याला खरं भगवंताचं वेड असतं, त्याला दुसरं वेड नसतं. आणि कीर्तनकार प्रवचनकार उत्तम, शब्दज्ञान आणि आत्मज्ञानाचा काहीही संबंध नाही. शब्दज्ञान कीर्तन करणं प्रवचन करणं म्हणजे काय, जरा थोडे 4 पुस्तकं वाचली, ज्ञानेश्वरी गाथा भागवत वगैरे अभ्यास केला की बोलता येते. पण आत्मज्ञान असेलच असं नाही. शब्दज्ञानाचा आत्मज्ञानाशी काही संबंध नाही. आत्मज्ञानी लोक हे वेगळेच असतात. आत्मज्ञानी लोक बोलत नाहीत ना, आत्मज्ञानी लोक कधीही बोलत नाही. सांगण्याचं तात्पर्य की साधू आपल्याला आपल्यामध्ये आहेत पण ते आपल्याला ओळखत नाहीत. सुभाषित एक फार छान आहे, सुभाषित सांगतो आणि मग अभंगाकडे येतो. काक कृष्ण पिक कृष्ण ओभेदो पिक काकयोः वसंत समये प्राप्ते काक काका पिक पिक. काक म्हणजे कावळा आणि पिक म्हणजे पिका हा म्हणजे कोकिळा. दिसायला कशी असतात, अशी काहीतरी लोक सांगतात ना, ते कावळा म्हणे कोकिळीच्या ह्याच्यात अंडी घालतो का कोकिळा कावळ्याच्या अंडी घालते असं काहीतरी आहे. त्याची पिल्ली झाली की ती काळीच असतात, ती कावळ्याला ओळखता येत नाही ती आपली पिल्ले आहेत का कोकिळ्याची पिल्ले. ती पिल्लं हळूहळू हळूहळू मोठी व्हायला लागतात. दिसायला कशी असतात, सारखीच असतात. कावळा कसा असतो, पांढरा असतो आणि कोकिळा काळी असते. दिसायला दोघे सारखीच असतात. काय झालं, कावळा काळा असतो असं म्हणा म्हणलंय. जागेत सगळं जागे. कावळा काळा असतो, कोकिळा पांढरी असते, दोन्ही काळे आहेत. आता तर नक्की जागेत तुम्ही सगळे. कावळा ही काळा आणि कोकिळा ही काळी असते. त्यांची पिल्लं ही तशीच असतात. पण ज्या वेळेला कावळा आणि कोकिळा एकत्र येतात किंवा एका झाडावर असतात तर कोकिळा जरा लहान असते, कावळा जरा मोठा असतो. पण आपल्याला काय वाटतं, नाही हे तिचंच लेकरू दिसतं, हे बारकाईने कावळ्याचंच लेकरू आहे किंवा ती मोठी आहे ती कोकिळी आहे तिचंच एक तर हे दोन्ही कोकिळ्या असतील किंवा दोन्ही कावळे असतील. आपल्याला ओळखता येते का हा कोकिळा हा कावळा, ओळखता येत नाही. ज्या वेळेला त्या सुभाषिताच्या उत्तरार्धामध्ये सांगतात सुभाषितकार, वसंत ऋतू येतो, वसंत ऋतू आला की कोकिळा सुंदर गायन करू लागते, कुहू कुहू गायन करू लागते आणि कावळा मात्र काव काव करतो. आणि त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की अरे आपण म्हणतो की आपल्या घराच्या समोरच्या झाडावर कावळ्याची घरटी आहे, पण ही कावळे नाही, हा कावळा आहे आणि ह्या घरट हे कोकिळीचं घरट आहे. ही कोकिळ आहे आणि हे कावळा आहे. तसं साधू आपल्यासारखेच असतात, संत आपल्यासारखेच असतात, पण ते आपल्याला ओळखता येत नाही. का संतांना, कुठल्या संतांना 4 पाय आहेत, 4 पाय असलेले संत किंवा 6 पाय असलेले संत, 4 हात असलेले संत, 2 हात असलेले माणसं, असं काही आहे का?
असं काहीच नाही, आपल्यासारखेच असतात. पण संत हे भगवंत रूपी भूताने पछाडलेले असतात आणि आपण मात्र प्रपंच रूपी भूताने पछाडलेले असतो. भगवंत रूपी भूताने पछाडलेलं असतं आणि आपल्या मानगुटीवरती प्रपंच रूपी भूत बसलेलं असतं. मला सांगा, ज्ञानी माणूस जर ओळखायचा म्हटलं तर आपल्याकडे काहीतरी ज्ञान पाहिजे. बेवडा माणूस ओळखायचं म्हटलं तर आपण त्या लाईन मध्ये असलो तर त्या आपल्या लाईन मधली माणसं आपल्याला ओळखता येतात. तसं संतांना ओळखायचं असेल तर थोडा तरी सात्विकपणा, भगवंतावरती प्रेम, विश्वास आपल्याकडे पाहिजे, तेव्हा संत ओळखायला येत नाही. आपण जसा चष्मा घालू तसं आपल्याला दिसणार. एका माणसाचं घोडं, ते काय वैरण गवत खात नव्हतं. 2 लाखाचं ते घोडं आणलेलं त्यांनी. ते म्हणे काय करावं बाबा, इथं आणल्यापासून हे काही खातच नाही. काय जागा बदलल्यामुळे असं केलं यांनी का काय केलं काही कळायला साधन नाही. पण घोडं खात नाही हे खरं. ती वैरण खाईना, काहीच खाईना. 2 लाखाचं असं धष्टपुष्ट घोडं आणलेलं, मरायला झालं, मरायला टेकलं. घाबरून गेला मालक आणि सहज एक जण मंदिराकडे आला. मंदिरामध्ये काही लोक बसले होते, भजन चाललं होतं. ते भजन सुटलं आणि त्या भजनी करायला त्याने विचारलं, काय म्हणू. भजनी करायला विचारलं, अरे काय म्हणे रामराव, काय फारच काळजीत दिसायला तुम्ही. ते म्हणे नाही हो म्हणे, असं काय महिना झाला आमचं घोडं काही खात नाही. 2 लाख रुपये खर्च करून आणले, लेकरा बाळाचे तोंडातून काढले मी पैसे आणि त्या घोड्यासाठी घातले आणि ते घोडं आता काही खात नाही, मरायला झाले. नाही मेलं तर माझे 2 लाख रुपये पाण्यात गेले. ते म्हणजे काय काळजी करू नका तुम्ही, एक युक्ती सांगतो म्हणे तुम्हाला. काय म्हणे, त्याला हिरवा चष्मा घाला म्हणे, हिरवा चष्मा त्या घोड्याला. ती साधी गोष्ट आहे म्हणा, हिरवा चष्मा घाला. आणि हिरवा चष्मा घातल्यावर ती म्हणे, हिरवा चष्मा घातल्यावर काय, तू घालून तर बघ रामराव, मग तुला कळतंय काय ते. हिरवा चष्मा घातला महाराज त्याला आणि पुन्हा ती वाळलेली वैरण टाकली, जी घोड्याने वैरण खायला सुरुवात केली म्हणतात. पुन्हा त्याला मालकाकडे सुद्धा बघायला वेळ राहिला. आपण जसं चष्मा घालू तसं आपल्याला समोरचं जग दिसतं. आपण संतांच्याकडं त्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला संत ओळखायला येतील. आपली काहीतरी साधन असेल ते आपण मार्गावरती असतो तर आपल्याला ते ओळखता येतील, अन्यथा संत ओळखता येत नाही. आणि संत जर नाही ओळखता आले मग त्यांच्यावरती विश्वास कसा ठेवायचा, नाही ठेवता येणार. अहो जी गोष्ट हे पहा, आपण ज्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवतो का, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. पण ज्याच्यावर विश्वास ठेवायला नको अशा गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो. विश्वासाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं गुरुचरित्रामध्ये बोल नका. संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झाले त्यांचा. ज्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे संतांच्यावरती तुकोबाराय म्हणतात की संतांच्यावरती विश्वास ठेवा, संतांच्यावरती विश्वास ठेवा. आपण संतांच्यावरती विश्वास ठेवत नाही, नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. बाजारामध्ये जातो आणि एखादी वस्तू आपण घेऊन येतो, तो सांगतो की महाराज तुम्ही अमुक हे घेऊन जावा आणि 25 वर्षात जर ह्याला काही झालं तर ती वस्तू परत आणून द्या.
आणि दुसरी घेऊन जा. आता 25 वर्ष ते राहत नाही, ह्याच्याही लक्षात राहत नाही. बरं लक्षात राहिलं, 10-5 वर्षात काही झालं तर ते पुन्हा काय म्हणतो ते दुकानदार, ठीक आहे काय हरकत नाही, पण त्याची ती पावती तर दाखवा की. आता पण 10 वर्षात पावती यायची येत असतो ना. सांगायचं तात्पर्य काय, आणि विश्वास ठेवल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. व्यवहार जर करायचा असेल, साधा व्यवहार करायचा असेल, साखर आणायची असेल तर आपल्याला विश्वास ठेवावा. साधी साखर आणायची असेल तर विश्वास ठेवावा. आणि त्याच्यावर जर आपण शंका घेतली, ह्या साखरी ढेकळ असतात ना, ढेकळ, साखरेची ढेकळ झाले, हा ढेकूळ झालाय कशामुळे, याच्यामध्ये काहीतरी द्रव पदार्थ पडलाय म्हणून हा ढेकूळ तयार झालाय. द्रव पदार्थ पडलाय म्हणजे हा विषाचा तर नसेल, विषाचा थेंब पडल्यावर ढेकूळ होत की, द्रव पदार्थ कुठलाही पडतो. अशी जर आपण शंका घेऊ तर ती साखर आपण घरी आणू का? आणू शकत नाही. कुठल्याही गोष्टीवर विश्वास असल्याशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. साधा लौकिक व्यवहार होऊ शकत नाही तर पारलौकिक पायी हा माझा विश्वास. इतर गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा संतांच्या वरती विश्वास ठेवा. तर संतांच्या वरती विश्वास ठेवायचं म्हणजे काय करायचं, ते जे सांगतील ते फक्त आपण ऐकायचं, विश्वास ठेवायचा. त्यांनी जर सांगितलं ह्याच्यात तुझं हित आहे, ह्याच्यात तुझं कल्याण आहे, असं जर सांगितलं तर आपण ते प्रमाण मानायचं आणि तेच करायचं. याला म्हणतात त्यांच्यावरती विश्वास ठेवणं. संतांची पायी, पायी या शब्दाचा अजून एक अर्थ सांगतो. पाय म्हणजे स्वरूप. पाय म्हणजे आपले चालतो ते पाय नव्हे. मग जसं माय बाप जे म्हटलं ना, तसं त्याच्यात आध्यात्मिक अर्थ जो आहे पाय आहे तो स्वरूप. स्वरूप म्हणजे ते जे काही बोलतात, स्वरूप ते त्या स्वरूपाला मिळालेले असतात. आणि ते जे बोलतात ते तिकडून आलेलं असतं, हे ते त्यांच्या मुखातून नसतं, हे तिकडून आलेलं असतं. म्हणून त्यांच्या पायी विश्वास ठेवा. गुरुचरित्रामध्ये 7 ठिकाणं अशी सांगितली की तिथं विश्वास ठेवला पाहिजे. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवते भेषजे गुरु यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी. मंत्र, आपण मंत्र म्हणतो की नाही, त्या मंत्रावरती विश्वासच पाहिजे. तीर्थाला जातो, तीर्थक्षेत्रावरती जातो, पण तिथं सुद्धा विश्वासच पाहिजे. हे चंद्रभागेचं पाणी गढूळ आहे, ह्याच्यामध्ये घाण मिसळली आहे, वरून काहीतरी अस्थी वगैरे टाकल्या, खाली आपण त्याच्याने स्नान करायचं का,
अशी शंका मनात येता कामा नये. ते तीर्थ आहे ना, मग त्याच्यात काही जरी असलं, हे पहा व्यंकटेश स्तोत्रामध्ये फार छान ओवी आहे. गंगेशी मिळता लेलोळ, त्याचेच होते गंगाजळ, काकविष्टेचा पिंपळ तरी तोही पूज्य. गंगेला लेलूळ जरी मिळालं, लेलूळ म्हणजे मुताई, तरी ती त्या गंगेपर्यंत जाईपर्यंत फक्त मुताई असते. ती गंगेत मिळाली की मग मुताई राहते का? मुताई राहत नाही. काकविष्टेचा पिंपळ, कावळ्याने कुठेतरी विष्ठा टाकली की त्याच्यापासून पिंपळाचं झाड येतं. पिंपळाचं झाड येतं, पण त्याच्या विष्ठेपासून निर्माण झालेलं पिंपळाचं झाड त्याला आपण पूज्य मानतो. आणि अश्वत्थमाची विभूती भगवंत सांगतात गीतेमध्ये, अश्वत्थ सर्व वृक्षाणां, सगळ्या वृक्षांच्या मध्ये मी कुठं आहे 11व्या अध्यायामध्ये, की अश्वत्थाच्या झाडावरती मी, अश्वत्थाच्या त्या वृक्षामध्ये मी आहे. पर्वतामध्ये कुठं मी आहे, तर मेरू पर्वतामध्ये मी आहे. जिथं जिथं श्रेष्ठत्व आहे तिथं तिथं मी आहे. ती माझी विभूती आहे. पण त्या पिंपळाच्या, त्या विष्ठेपासून तयार झालेल्या पिंपळाच्या सुद्धा आपण प्रदक्षिणा करतो, त्या पिंपळाची पूजा करतो. आणि तो पिंपळ सुद्धा आपलं मनोरथ पूर्ण करतो. आहे की नाही बाबा? तो पिंपळ सुद्धा आपलं मनोरथ पूर्ण करतो. तसं तीर्थामध्ये काही जरी असलं, आपल्याला दिसलं तरी सुद्धा, आता लोक गंगेमध्ये अस्थी वगैरे हे करतात, विसर्जन करतात, पण ते आपल्याला दिसलं तरी सुद्धा गंगा ही पवित्रच आहे, चंद्रभागा ही पवित्रच आहे. त्या अस्थीमुळे गंगा दूषित होणार नाही, चंद्रभागा दूषित होणार नाही. त्या अस्थी चंद्रभागेमुळे पवित्र होते. त्याला उत्तम अशा प्रकारची त्या जीवाला गती मिळेल म्हणून चंद्रभागेमध्ये अस्थी किंवा गंगेमध्ये अस्थी विसर्जन करतात. तीर्थे द्विजे, ब्राह्मणावरती विश्वास पाहिजे, देवावरती विश्वास पाहिजे, दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी, दैव जाणणारे, दैवज्ञ, ज्ञ म्हणजे ज्ञान, ज्याला दैवाचं ज्ञान असतं ते दैवज्ञ, यांच्यावरती सुद्धा विश्वासच पाहिजे, तरच फळ मिळतं. अमुक एक गोष्ट तुम्ही करा, तुमच्या मुलीचं लग्न होईल, तुमच्या मुलाचं लग्न होईल, मुलाला नोकरी लागेल, पण तुम्ही हे करा, ह्याच्यावरती शंका घ्यायची नाही. करा म्हणलं की विश्वासाने, प्रेमाने, आदराने करायचं. आपलं काम झाल्याशिवाय राहत नाही. दैवज्ञ भेषजे पुरव, 6वी गोष्ट सांगितली. भेषज म्हणजे औषध. औषधावरती सुद्धा विश्वासच पाहिजे. काय डॉक्टरांनी दिलंय म्हणून घ्या असं जमत नाही. हे औषध घेतल्यानंतर मी बरा होणार आहे असा जर विश्वास असेल, अशी श्रद्धा असेल, तरच फरक पडतो, अन्यथा फरक पडत नाही. माणसं एवढी फिरतात, काय माझ्या मणक्यात दुखतंय, कंबर दुखती, सगळे दवाखाने करून झाले,